मग गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करत असतात. कीर्तन करत असताना त्यांच्या तोंडातनं युक्तया यंती सर्वत्र वाचारंभो जनकतः हा एक गीतेतलं निरूपण चाललेलं असतं. आणि तेव्हा ते म्हणतात, की भगवान वाच युक्तया यंती सर्वत्र वाचारंभो जनकतः असं ते हे चाललेलं असतं, की भगवान वाच, भगवान वाच, हं. भगवान वाच असं अडकतात. तेव्हा गजानन महाराजांच्या तोंडातनं शब्द बाहेर तिथं बसलेल्या बाहेर, की युक्तया यंती सर्वत्र वाचारंभो जनकतः असं महाराजांच्या तोंडातली वाक्य. मग हे कोण बोललं? हां. म्हणून बंकटलाल आणि पीतांबर बघायला जातात, तर हेच ते इसम. आणि बरं. मग तेव्हा महाराजांना गोविंदबुवा कथेकरी जातात. गोविंदबुवा टाकळीकर जे म्हणतात, "महाराज चलावे मंदिरी." म्हणतात. तेव्हा महाराजांचा पहिला उपदेश आहे. महाराज म्हणतात, "कीर्तनाच्या करसी गोष्टी, पोपटपंची पोटासाठी." हां. कीर्तनाच्या गोष्टी करतोस, पण पोपटपंची पोटासाठी करतोस. जे जय जयाने सांगावे, ते तयारीने आचरावे. शब्दच्छलासी न करावे, फसवण्या लोका निरर्थक. म्हणजे जे जयानं बरं. सांगायचं ते त्यानं आचरायचं. खोटा हे करून लोकांना करून. फसवायचं नाही म्हणतात. म्हणून हे असं सांगू नको म्हणतात. आत्ताच तू अवघी आत्ताच कथिले, आत बाहेर काही न उरले, मग मला आत का नेतोस म्हणतात. आत्ताच तर हां. म्हणलास, आत बाहेर काय नाही तर आत कशाला नेतोस? कसं? मी इथंच आहे. हे गाव शिवगाव, शिवाचं गाव. मी शिवपुत्र गजानन. म्हणून महाराजांनी पहिला तो दाखला दिला, की मी बरं. शिवपुत्र गजानन. तो तसं. शेगावमध्ये दिला. त्या बरं. गोविंदबुवांचं जे कीर्तन चालले असते, त्या कीर्तनाच्या वेळीचा हा वेळेस. प्रसंग. वाह!